नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी बोलतोय तेव्हा घड्याळानुसार आणि कॅलेंडरनुसार 1 नोव्हेंबर ही तारीख आहे. रात्री अवेळी मी बोलतोय, रेकॉर्डिंग करतोय. काल 31 ऑक्टोबर होता आणि सगळ्या चॅनेलवर, वाहिन्यांवर एक तर महुआ मोहित्रा प्रकरण चाललं होतं, केजरीवाल प्रकरण राष्ट्रीय चॅनेलवर चाललं होतं आणि मराठी चॅनेलवर जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण चाललं होतं, जाळपोळ वगैरे चालली होती. पण 31 ऑक्टोबर हा एक ऐतिहासिक दिवस असतो. याचं स्मरण जवळपास कोणाला होतं असं दिसत नाही. 39 वर्षापूर्वी याच दिवशी एक मोठी भयानक घटना घडली होती, ज्यामुळे सगळा खंडप्राय भारत देश हादरून गेला होता. ती घटना होती देशाच्या पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांच्याच 2 अंगरक्षकांनी, सतवंत सिंग आणि बियान सिंग ह्या अंगरक्षकांनी इंदिराजींवर गोळ्या झाडल्या होत्या आणि त्यांचा जवळपास तात्काळ मृत्यू झाला होता. ती घटना 31 ऑक्टोबरची होती. 39 वर्ष झाली मित्रांनो, 39 वर्ष. म्हणजे या 31 ऑक्टोबरला त्या घटनेला 39 वर्ष पूर्ण झाली. सगळा देश हादरून गेला होता. इंदिराजींचे सुपुत्र जे नंतर पंतप्रधान झाले किंवा त्यानंतर 24 तासाच्या आत पंतप्रधान झाले, ते राजीव गांधीसुद्धा दिल्लीत नव्हते. ते बंगालच्या दौऱ्यावर होते आणि बंगालच्या दौऱ्यावर असताना केंद्रीय गृह खात्याने धावपळ करून ते कुठे आहे त्याचा शोध लावला आणि त्यांच्या कानावर ही घटना घडली. रेडिओ, टी व्ही, तेव्हा इतके चॅनेल नव्हते, दूरदर्शनच होतं फक्त, आणि रेडिओ या दोन्ही ठिकाणी सुतकी स्वर असलेले संगीताचे सूर ऐकू येत होते. त्यामुळे सामान्य जनतेच्या लक्षात आलं होतं की गोळ्या झाडल्या इतकी बातमी नाही, इंदिराजी जग सोडून गेल्यात असंच ते सूर आपल्याला सांगतायत. हे लोकांना कळत होतं, पण त्याची घोषणा केली नव्हती. कारण केंद्रात पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ असल्याशिवाय सरकार असत नाही. त्यामुळे इंदिराजींचा मृत्यू झाला असला तरी त्या पंतप्रधान असल्यासारखे सगळे शासकीय व्यवहार चालू होते. मला आठवतं, अचानक त्यावेळेला पाकिस्तानात आपली टीम, भारताची टीम क्रिकेट खेळायला गेली होती आणि मी कॉमेंट्री ऐकत होतो आणि अचानक कॉमेंट्री बंद पडली होती. कशामुळे बंद पडली कळेना. आणि नंतर ही बातमी आली की इंदिराजींवर दिल्लीमध्ये निवासस्थानी गोळ्या झाडल्या गेल्या. नंतर कळलं, पण मला ते आठवणीत एवढ्यासाठी राहिलं आहे की तेव्हा ज्या वेळेला कॉमेंट्री बंद पडली तेव्हा भारतीय संघातला संदीप पाटील हा धूमधडाकेबाज फलंदाजी करत होता आणि मला वाटतं त्यांनी मी जेव्हा ऐकत होतो तोपर्यंत त्या ओव्हरमधल्या 6 पैकी 4 बॉलवर 4 मारलेल्या होत्या, चौकार मारलेले होते आणि कॉमेंट्री बंद पडली. आज मित्रांनो 39 वर्ष होऊन गेलेत. राहुल गांधी किंवा काँग्रेसचा कोणीही माणूस सांगतो की आमच्या काँग्रेसच्या 2 नेत्यांनी हौतात्म्य पत्करलेलं आहे. इंदिराजींची अतिरेक्यांकडून, खलिस्तानी अतिरेक्यांकडून हत्या झाली. भले ते त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये होते तरी मनाने खलिस्तानी होते. आणि त्यांच्यानंतर पंतप्रधान झालेले त्यांचे सुपुत्र राजीव गांधी यांचीसुद्धा तमिळी वाघांकडून अशीच घातपाती हत्या झाली होती. आणि त्याचा गौरवाने काँग्रेसवाले नेहमी सहानुभूती मिळवण्यासाठी उल्लेख करतात की आमच्या पक्षाने देशासाठी 2 हुतात्मे मोठेच्या मोठे दिलेले आहेत. पंतप्रधानांनी हौतात्म्य पत्करण्याचा प्रसंग, अर्थात राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा ते पंतप्रधान नव्हते, पण संपूर्ण 5 वर्ष आपली मुदत पूर्ण करणारे पंतप्रधान होते.
तर त्याचं सहानुभूती मिळवण्यासाठी काँग्रेसवाले नित्य नेमाने उल्लेख करतात, बोलतात. मग 31 ऑक्टोबर 2023 रोजी त्या इंदिराजींची पुण्यतिथी झाली का? कोणाच्या आठवणीत तरी आहे का? त्यावेळेला मला आठवतं पुढचे 2-2.5 महिने 3 महिने इंदिराजींची हत्या हा वर्तमानपत्राचा आणि सगळ्या माध्यमांचा हेडलाईनचा विषय होता. हेडलाईनचा विषय होता. कारण त्यानंतर दिल्लीमध्ये प्रचंड दंगल उसळली होती आणि अनेक शीख कुटुंब त्यांच्या राहत्या घरात मारली गेली, जाळली गेली, निर्वासित व्हायची पाळी आली दिल्लीतल्या शीख समाजावर. इतक्या भयंकर दंगली उसळल्या होत्या. आणि त्यात जे दोषी होते HKL भगत, तुमचे कोण मला वाटतं अजय माकन किंवा असं कोणतरी मला वाटतं तो, असे 3-4 खासदार होते ज्यांनी जमाव जमवले आणि शीखांवर हल्ले चढवले होते. शीख कुटुंबाच्या कुटुंब, म्हातारे कोतारे, तरुण, मुलं, बायका बघितलं नाही. त्यांची सरेआम 3,500-4 हजार शीखांची दिल्लीत राजरोस कत्तल झाली होती. त्यांचे संसार आणि कुटुंब उद्ध्वस्त झाली होती, उजाड झाली होती. हा सगळा प्रसंग विसरला गेलाय आणि इतकी वर्ष उलटल्यानंतर सुद्धा त्यातल्या किती लोकांना शिक्षा झाली, त्यातल्या आरोपींवर किती खटले झाले याचा कुठे शोध नाही आहे. आज जे मोहब्बत की दुकान सुरू करणारे राहुल गांधी आहेत ते आपल्या दादीचा आणि आपल्या पप्पांची आठवण करतात, पण त्यामध्ये द्वेषामुळे हजारो शिखांची कत्तल झाली. तेव्हा कुठलं मोहब्बतचं दुकान भरभराटीला आलं होतं दिल्लीमध्ये ते राहुल गांधी बोलत नाहीत. पण असो, मुद्दा इतकाच आहे की देशाच्या पंतप्रधानाची त्याच्या निवासस्थानी हत्या झाली आणि अख्खा देश इतका हादरून गेला होता की त्यानंतर अवघ्या 2 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. राजीव गांधींनी लोकसभा बरखास्त केली आणि तत्काळ निवडणुका घेतल्या. त्याच्या 415 लोकसभेच्या जागा राजीव गांधींनी जिंकल्या होत्या. सहानुभूतीची देशव्यापी लाट आली होती. आणि आज 39 वर्षानंतर कुठल्याही माध्यमाला इंदिराजींची आज पुण्यतिथी आहे, देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारी एक महिला पंतप्रधान किंवा एकमेव महिला पंतप्रधान यांची आठवणसुद्धा 31 ऑक्टोबर 2023ला कुठल्या माध्यमाला नव्हती. आता कोणीतरी काहीतरी दाखवलं असेल की काँग्रेसने आपला हार घालून काय केलं वगैरे, का इंदिराजींचं स्मारक जे केलेलं आहे शक्तीस्थळ वगैरे त्याला कोणी भेटी दिल्या काँग्रेसवाल्यांनी ते दाखवलं असेल, पण चर्चा कुठेही नव्हती. चर्चा होती केजरीवाल यांना 2 नोव्हेंबरला ईडीने बोलवलेलं आहे आणि तेव्हा त्यांना अटक होईल का, आणि समजा केजरीवाल यांना अटक झाली तर मग दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार, केजरीवालांच्या पत्नीला मुख्यमंत्री केलं जाईल का, वगैरे वगैरे चर्चा हिंदी माध्यमात वगैरे होती, इंग्रजी माध्यमात पण होती. किंवा महुआ मोहित्रा जोरातच चालू आहे. महुआ मोहित्राचं काय ते सदस्यत्व जाईल का, त्यांच्यावर कुठली कारवाई होईल, हमासची चर्चा चालू आहे. पण आम्हाला इंदिराजींची आठवण नाही राहिली. राजकीय भूमिकेचा मतभेद असू शकतो मित्रांनो, असू शकतो, पण तरी ज्या प्रकारे इंदिराजींची भीषण हत्या झाली होती त्याचं स्मरण पण करावं असं कोणाला वाटत नाही. मला पण स्वतःला आत्ता मी एक दिवस समजा 24 तास उलटून गेल्यानंतर माझ्या मनात एक अपराधी भावना आली की आपल्याला तरी कुठे लक्षात राहिलं. देशासाठी समाजासाठी जेव्हा लोक हौतात्म्य पत्करतात, माणूस जन्माला येतो आणि जगण्याची धडपड करतो, तेव्हा तो जीव वाचवण्यासाठी रोजचा दिवस जगत असतो, नाहीतर मृत्यू गाठेल. त्या मृत्यूला पुढे ढकलत बसणं म्हणजे जगणं आणि जीवन असतं. तो जीव जेव्हा देशासाठी समाजासाठी गमावणारा एक सामान्य सैनिक असो
किंवा देशाचा सर्वोच्च नेता असो, त्याचा हौतात्म्य आपण किती लक्षात ठेवतो, या विचार करण्यासारखा विषय मित्रांनो. गांधी जयंती साजरी होते, नेहरू जयंती साजरी होते, पण इंदिरा गांधींनी जे बलिदान दिलं ते आपण विसरतो. कारण आपल्याला आजच्या पिढीला तर पुढे साधारण 35 असलेली जी मध्यवयीन वर्गाची हे आहे, त्यांचा तर जन्मच त्यानंतर झालेला आहे. कदाचित अनेक नेते असतील की इंदिराजी हयात असतानासुद्धा ते जन्माला आलेले असतील, पण आज त्यांचं कौतुक कोणालाही उरलेलं नाही, कोणालाही उरलेलं नाही. काँग्रेस पक्षालाही राहिलेलं नाही. नाही तर मोहब्बत की दुकान वगैरे करण्यापेक्षा आपल्या एका पंतप्रधानाची हत्या झाली, त्याची पुण्यतिथी तरी साजरी करून लोकांना इंदिराजींची आठवण करून देणं अगत्याचं असतं. पण मित्रांनो, होत नाही. जगाच्या पाठीवर फार थोड्यांच्या नशिबी येतं. त्यांच्या हौतात्म्याची आठवण करून दिली जाते, ती आठवण तेवत ठेवली जाते. झालं आणखीन 25 दिवसानंतर मुंबई हल्ल्याचा देखील 26/11 येणार आहे. किती लोकांना ते हेमंत करकरे, विजय साळसकर, कामटे हे अधिकारी आठवतात मित्रांनो. विसरून गेलो आपण सगळ्यांना. ज्यांनी मुंबई वाचवण्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, तो अजमल कसाब आणि त्याच्या टोळीच्या गोळीबाराला ते बळी पडले, आपल्याला त्याची आठवण पण राहिलेली नाही, आठवण पण राहिलेली नाही. 26 नोव्हेंबर येईल, जाईल. पोलीस दलाचे लोक जाऊन त्या तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाला अभिवादनसुद्धा करतील, फुलं वाहिली जातील मुख्यमंत्री वगैरे लोकांचे. पण त्या तुकाराम ओंबळेंच्या कुटुंबाचं काय झालं, ते आज काय करतात? जवळजवळ 15 वर्ष होऊन गेली. 2008 मधली घटना आहे. 2008 पासून 23 आलं, म्हणजे 15 वर्ष झाली. हातात नुसती लाठी होती, पिस्तूल किंवा बंदूक नव्हतं, तरी तुकाराम ओंबळेसारखा माणूस अक्षरशः मृत्यूला मिठी मारावी तसं अजमल कसाबला जाऊन भिडला आणि त्याला जिवंत पकडून दिला. आपण लक्षात सुद्धा ठेवत नाही मित्रांनो. तेवढ्यापुरता उदो उदो करतो, फोटो लावतो, काय काय बोलतो. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की गेली 15 वर्ष तुकाराम ओंबळे आणि जे 26/11 मध्ये बळी पडले, त्यांच्या स्मरणार्थ एक गोष्ट मी 2009 पासून व्रतस्थ म्हणून पाळत आलो. 26 नोव्हेंबर हा दिवस माझ्या आयुष्यात आठवणीने उजाडतो, तेव्हा मी एक व्रत म्हणून साजरं करतो. मी तो दिवस संपूर्ण अनवाणी असतो, मी पायात चप्पल घालत नाही. मग घरात असो की घराच्या बाहेर पडलेला असो, मी कुठे लांब जाणार असेल, जवळ जाणार असेल, पण 26 नोव्हेंबर मी कधी बोललो नाही, पण आज मला बोलावंसं वाटतं की मी व्रतस्थ म्हणून पाळतो. पायाला घाण लागेल, चिखल लागेल, एखादा पत्रा लागेल, एखादा खिळा लागेल, एखादी काच लागेल, तर त्यातून होणारी वेदना मला तुकाराम ओंबळे, कामटे, करकरे यांची आठवण करून देईल. त्यांनी असंख्य यातना त्या क्षणी भोगलेल्या आहेत. त्याचा अनुभव मी करू शकत नाही, पण जाणीव टोचतं काहीतरी. तेव्हा जी जाणीव असते ती जाणीव मला व्हावी म्हणून मी तो दिवस, एक दिवस 26 नोव्हेंबर मी अनवाणी राहतो. अगदी मी बसने जात असेल, ट्रेनने जात असेल, पण तो एक दिवस मी अनवाणी फिरतो. व्रत म्हणून मी पाळलेलं आहे. पहिल्या वर्षी मी जेव्हा पाळलं होतं तेव्हा मी त्याविषयी लेख लिहून पुण्यनगरीमध्ये लेख लिहिला होता, तरुण भारतमध्ये लेख लिहिला होता, आणि मी लोकांना आवाहन केलं होतं की हा एक दिवस आपण अनवाणी राहून बघायचं. कुठेतरी घाण चिखल लागेल, कचरा लागेल, तर ती जी मनाला झिंजण्या येतील त्या झिंजण्या आल्या पाहिजेत. कारण आपल्याला हे हौतात्म्य लक्षात ठेवायला पाहिजे.
कारण हुतात्म्यांना आपण विसरलो तर पुढच्या पिढीत हुतात्मे तयार होण्याची संख्या कमी होत जाते. समाजासाठी आपल्या अगदी जीव द्यायला, प्राण द्यायला लोक तयार असतात. ते प्रत्येक पिढीत तयार होतात, पण त्यांची कदर जर आपण ठेवली नाही तर मग असे लोक कमी होत जातात आणि ते लोक आपले खरे संरक्षक असतात. भले जिवंत असोत की नसोत, त्यांची आठवण पण आपल्याला सुरक्षा बहाल करत असते. आणि म्हणून मी तो दिवस एखादं व्रत असल्यासारखा पाळतो. पण आज मला खरंच खंत वाटली की 31 ऑक्टोबर इंदिराजींची हत्या झाली होती, देशाच्या पंतप्रधानाची हत्या झाली होती. प्रत्येकजण आपल्या जवळपासचा कोणी हुतात्मा झाला असेल तर त्याचं स्मरण आपण करतो का मित्रांनो? एक उपचार करून ठेवतात आपण सगळ्या गोष्टीचं. पण त्या हौतात्म्याचं कौतुक तिथपर्यंत राहता कामा नये. पुढच्या पिढ्यांना त्या हौतात्म्या आपण सांगत राहिलो तरच समाजासाठी, देशासाठी आत्मसमर्पण करणारी माणसं पुन्हा पुन्हा जन्माला येत राहतील आणि ती एखाद्या राष्ट्राची, समाजाची, धर्माची खरी सुरक्षा कवच कुंडलं असतात. मला स्वतःलाच अपराधगंड झालेला आहे की आपल्याला सुद्धा 31 ऑक्टोबर हा इंदिराजींचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे, याची आठवण राहिली नाही, याची एक लाज वाटली. म्हणूनच हा व्हिडिओ मी 31 ऑक्टोबर संपल्यानंतर करतोय. आणि एक प्रकारे अपराध भावनेतून हा व्हिडिओ मी केलेला आहे. कारण विषय फक्त इंदिरा गांधींपुरता नाही आहे मित्रांनो, सगळ्या हुतात्म्यांचा विषय आहे. भगतसिंगांपासून आत्तापर्यंत जितके हुतात्मे झाले, हसत हसत फाशी गेलेले जे कोणी लोक असतील किंवा छातीवर गोळ्या झेलत सीमेचं संरक्षण करणारे जवान असतील, या प्रत्येकाविषयी आपल्याकडे जी आत्मीयता असली पाहिजे. आपण सगळे मागणारे असतो मित्रांनो. कधीतरी विचार करतो का तो माणूस सीमेवरचा असो किंवा पंतप्रधान निवासातला असो, त्याने आपल्या जीवाचं समर्पण तुमच्या माझ्यासाठी केलेलं आहे. आपण त्याला काय दिलं यापेक्षा त्याने आपल्याला राष्ट्र आणि सुरक्षा या संकल्पना दिल्या, त्याविषयी विश्वास वाढवला, म्हणून आपण आपल्या घरात सुरक्षित असतो. याचं स्मरण व्हायला पाहिजे मित्रांनो. मला स्वतःला भयंकर म्हणजे मनाला यातना झाल्या आणि मी आत्ता बोलतोय तेव्हा रात्रीचा 1 वाजून गेलेला आहे मित्रांनो. पण मनातली जी अपराधी भावना आहे ती व्यक्त केल्याशिवाय आपल्याला झोप लागणार नाही याची खात्री होती, म्हणूनच हा व्हिडिओ केला. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.